विवळले. बाबासाहेबांच्या दोन्ही गुडघ्यात कळ उठली. काय झाले? गुडघा दुखतो आहे का? आणि त्यांनी बाबासाहेबांच्या गुडघ्यावरून हलकेच हात फिरवला. गुडघ्यातला वेदनेवर हात फिरवला. तशाही स्थितीत बाबासाहेब हसले आणि हळुवार आवाजात म्हणाले की गुडघ्यातली कळ नाही, मग कुठली आहे? अंतःकरणातली. शांत झोप, शांत झोपा. झोप लागली की बरे वाटेल. रमाबाईंनी पांघरून नीट केले आणि त्या जागात बसल्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ज्या महाडच्या तळ्यावर जो काही सत्याग्रह झाला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या गुडघ्याला एक काठी लागलेली होती आणि त्या काठी लागलेली असल्यामुळं तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा गुडघा दुखत होता. आणि घरी आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर सुशांत झोपून. रमाबाई विचारते, काय? बाबासाहेबांच्या दोन्ही गुडघ्यात कळ उठली. हलकेच हात फिरवला. गुडघ्यातल्या वेदनेवर हात फिरवला. तशाही स्थितीत बाबासाहेब हसले आणि हळुवार आवाजात म्हणाले, ही गुडघ्यातली कळ नाही. म्हणजे रमाबाई म्हणतात की तुमच्या गुडघ्यामध्ये काही दुखतंय का? वेदना होतात का? असं रमाबाई विचारत असताना बाबासाहेब म्हणतात की नाही, माझ्या गुडघ्यामध्ये काही दुखत नाही. माझ्या जीवामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये जी काही कळ लागलेली आहे, या अंतःकरणामध्ये जी काही मला तळमळ वाटते आहे, ही तळमळ मला काढून टाकायची आहे. आणि ती तळमळ कुठली? तर माझ्या समाजावर जो काही अस्पृश्यतेचा कलंक लागलेला आहे, तो कलंक मला काय करायचा आहे? विझवून टाकायचा आहे. त्याच्यावर घाव घालायचा आहे. म्हणजे तो समूळ नष्ट करायचा आहे. शांत झोपा. झोप लागली की बरे वाटेल. रमाबाईंनी पांघरून नीट केले. म्हणजे तुम्ही असं बडबड काही करू नका, कारण तुम्ही शांत झोपा. तुम्हाला जे काही तुमचं दुखणं दुखत असेल, म्हणजे रमाबाईला असं वाटत होतं की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचं काही दुखतेच का काय, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं काही दुखत नाही, पण मला झोप याच्यासाठी लागत नाही आहे की माझा समाज झोपी गेला नाही पाहिजे. माझ्या समाजावर हे जे काही अन्याय अत्याचार होत आहेत, ही जी काही अंधश्रद्धेचं जाळं माझ्या समाजावर जे पसरलेलं आहे, तर हे जाळं मला काय काढलं पाहिजे. आणि जर मी झोपी गेलो तर माझ्या समाजावरचं जाळं कदापि कोणी काढणार नाही. कालच्या अपघातात बाबासाहेबांच्या गुडघ्यांना चांगलाच मार बसला होता, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अंतःकरणात जबरदस्त आघात झाला होता. गुडघ्यापेक्षाही त्यांचे अंतःकरण दुखत होते. तो आघातच फार मोठा होता, खोल होता. त्यांचे असे झाले. गावोगावाच्या लोकांची इच्छा झाली बाबासाहेबांचा सत्कार करावा आणि गावोगावचे लोक बाबासाहेबाकडे येऊ लागले आणि बाबासाहेबांचा सत्कार करू लागले. त्यांचा जय जयकार करू लागले. फुलना फुलाची पाकळी बाबासाहेबांना अर्पण करू लागले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा मनुस्मृतीचा धर्म जाळला, त्या अंधश्रद्धेचे जे काही कायदे होते ते बाबासाहेब आंबेडकरांना पुसून टाकले, समूळ नष्ट केले. आणि तेव्हापासून मग लोक या सवर्ण लोकांसारखं वागू लागले, कारण आम्हाला अस्पृश्यतेचा कायदा नको आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना लोक अतिशय असं एखाद्या जणू काही लोक एखाद्या देवाला जसं मानतात, तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ही बहुजन लोक मानू लागली. कोणी काही काही अर्पण करू लागली, कोणी सत्कार करे, कोणी काही कपडे लते घे, कोणी बाबासाहेब आंबेडकरांचा स्वागत समारंभ ठेवे. म्हणजे अशा पद्धतीची लोक वारंवार येऊन बाबासाहेबांना भेटू लागले, त्यांचा जय जयकार सुद्धा करू लागले. आणि फुलना फुलाची पाकळी म्हणजे जे काही आपल्या परीनं होत असेल, कोणी पैसा देईल, कोणी काय देईल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सत्याग्रह करायचा त्या त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना भोजनाची व्यवस्था सुद्धा नव्हती, परंतु ही जी काही आपली मंडळी होती ही आपापसामध्ये वर्गणी करायचे आणि त्या ठिकाणी भोजनाचं म्हणून दान ठेवायचे. तर अशा पद्धतीची मदत सुद्धा लोक करू लागले होते. पण त्या दिवशी मात्र एका गावचे लोक हट्टच धरून बसले, बाबासाहेब तुम्ही आमच्या गावाला आलेच पाहिजे, आम्ही तुम्हाला न्यायलाच आलो आहोत, तुमचा जंगी सत्कार आम्ही करणार. कोणते गाव तुमचे? 40 गाव. 40 गाव? तुमच्या गावाला तर आलेच पाहिजे. तुमच्या गावाला आलो म्हणजे एकदम 40 गावाला भेट दिल्यासारखे होईल आणि एकदम 40 गावांनी माझा सत्कार केल्यासारखे होईल. बाबासाहेब हसले आणि त्याबरोबर त्या गावची मंडळी हसली. पण त्या मंडळींनी हट्ट सुरूच ठेवला
आणि बाबासाहेबांनी चाळीसगावला जाण्याचे कबूल केले. पण काही अटी घातल्या. जास्त खर्च करायचा नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ती चाळीसगावची मंडळी भेटायला आली आणि त्यांनी एक हट्ट धरला की बाबासाहेब तुम्ही आमच्या गावाला आलं पाहिजे, कारण आम्ही तुम्हाला घ्यायला आलेला आहो. आम्ही काही हट्ट सोडणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही कुठल्या गावची मंडळी आहात? तर ते म्हणतात आम्ही चाळीसगावची मंडळी आहो. मग चाळीसगावला मला येणं गरजेचं आहे, कारण मी जर चाळीसगावला आलो तर निश्चितच माझ्या मनाला असं वाटेल की चाळीसगावाने सुद्धा माझा सत्कार केलेला आहे, चाळीसगावच्या लोकांशी माझा संवाद साधलेला आहे, भेटीगाठी झालेल्या आहे. म्हणून मी चाळीसगावला येणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु माझ्या काही अटी आहे, त्या अटीचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, मग पालन करावं लागेल. कारण मला कुठल्याच पद्धतीचा सत्कार आवडत नाही. मला कुठल्या पद्धतीचा हा जो काही व्यत्यय खर्च आहे, हा व्यर्थ खर्च आहे, तो खर्च सुद्धा मला आवडत नाही. म्हणून तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये आहे, जंक्शन स्वागत करायचं, जंक्शन असा मोठ्या थाटामाटामध्ये सत्कार करायचा. कुणी फटाकडे उडवेल, कुणी आतिषबाजी करेल, कुणी ढोल ताशे लावेल किंवा चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टम लावेल, ही मला काही आवडणार नाही. म्हणून तुम्ही अगदी सोप्या आणि सरळ साध्या पद्धतीने माझा जर सत्कार करत असाल तर मी निश्चित मनानं तुमच्या गावाला यायला तयार आहे. मोलमजुरी बळून सत्कार समारंभाला कुणी यायचे नाही. सत्कारात उगीचच वेळ घालवायचा नाही. अगदी साधा सत्कार करायचा आणि मी सांगेन तसे वागायचे. सारे कबूल कबूल. गावकऱ्यांनी सारे कबूल केले. बाबासाहेबांनी त्यांना दिवस सांगितला आणि वेळ सांगितली आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी बाबासाहेब चाळीसगावला उतरले. स्टेशनवर गावकऱ्यांची गर्दी जमलीच होती. बाबासाहेबांना पाहिले आणि गर्दीचा आनंद उफाळून आला. त्यांनी जयघोष केला, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणजे अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही एक काबाड कष्टी लोक आहात, मोलमजुरी करणारी लोक आहात. तुम्ही मजुरी पाडून किंवा काबाड कष्ट सोडून माझा सत्कार करण्यासाठी कुणीही घरी राहू नये, कुणी आपलं काम पाडून येऊ नये. कारण आज जर तुम्ही त्या कामावरनं बंद झाले तर निश्चित मनानं तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या कामावर रुजू होऊ शकणार नाही. म्हणून माझा सत्कार एवढा महत्त्वाचा नसून तुमचे काबाड कष्ट हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या चाळीसगावला लगेचच निघाले आणि त्या चाळीसगावला रेल्वे स्टेशनवर पोहोचतात तर त्या ठिकाणी अतिशय अशी गर्दी, म्हणजे तिथं बाबासाहेब आंबेडकरांना बघण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन मनन ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी अतिशय लोकांचा गर्दा त्या ठिकाणी पाहायला बाबासाहेब आंबेडकरांना मिळत होता. आणि त्या ठिकाणी खूप असा मोठमोठा आनंद उत्साह स्टेशनवर होत होता आणि त्या ठिकाणी सर्व गर्दीचा आनंद उफाळून आला आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा त्या चाळीसगावच्या स्टेशनवरच जे जयकार केला. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, माता रमाबाई की जय, माता भीमाबाई की जय. मला वाटतं की हे यातलं काही जे चाळीसगावामध्ये आता काय काय सांगतात ते आपण आता उद्या पाहू, कारण यातनी काही दिसत नाही बरोबर.